तर मित्रांनो, रिसेंटली एक व्हिडिओ पोस्ट केला ज्याच्यामध्ये इंडियन स्मॉल सिव्हेट हा प्राणी होता आणि बऱ्याच जणांनी त्याची मराठी जी नावं आहेत ती वेगवेगळी सांगितली. आता स्थानिक लेव्हलला ह्याची वेगवेगळी नावं असू शकतात किंवा जी काही नावं बरीच आपल्याला लक्षात आली किंवा जे लोकांनी सांगितले त्याच्यातनं एक लक्षात आलं की एक्झॅक्टली बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की हे काय आहेत. सातारा, सांगली, कराड भागात, कोल्हापूर भागात ह्याला इजाट म्हणतात आणि ह्याच्यात अजून एक काळा प्रकार असतो. तर तो पण इंडियन स्मॉल सिव्हेट आहे. ह्याच्याचमध्ये एक मोठा सिव्हेट असतो. त्याच्या इथं ब्लॅक पट्टे जास्त असतात. म्हणजे स्केलिंग असेल किंवा टेलला तो जो रिंग प्रकार आहे तो असेल, तरी पण तो इंडियन लार्ज सिव्हेट असं त्याला म्हणलं जातं. साईजमध्ये फरक आहे आणि मराठीमध्ये ह्याचं नाव सायंटिफिक म्हणाल तर उद मांजर असं आहे किंवा जावडी मांजर असं त्याला म्हणतात. नावात मांजर असलं तरी ते मांजर नाही आहे. हे रिलेट करतं मुंगूस किंवा हायना, ज्याला तरस म्हणतात किंवा हिंदीमध्ये लकडबग्गा म्हणतात, त्या फॅमिलीशी किंवा त्या जनावराशी हा जास्त रिलेट करतो. म्हणजे जसं लाल तोंडाचं माकड असेल, काळ्या तोंडाचं माकड असेल किंवा तसा तो त्यांना रिलेट होतो. आता ह्याचं मराठीमध्ये आपण नाव बघितलं आणि बाकीची जी नावं आली जी आहे की रानमांजर. आता रानमांजर जे आहे ते थोडंसं चॉकलेटी किंवा गव्हाळ कलरचं असतं, ब्राउनिश असतं आणि ते आपलं जे घरचं मांजर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं उंच असतं आणि हायटेड असतं. त्याचे जे कान आहेत ते थोडे पॉइंटेड असतात. एक वाघाटी म्हणून नाव आलं. तर वाघाटी ही पण मांजराचीच प्रजाती आहे, जंगली मांजराची. पण ती थोडीशी लहान असते. ही लेपर्डसारखी असते किंवा बिबट्यासारखी असते, पण लहान असते. आपलं घरचं जे मांजर असतं त्याच्यापेक्षाही लहान असते. आणि ही जी मांजरं आहेत, म्हणजे रानमांजर असेल किंवा वाघाटी असेल, ही मांस खाणारे आहेत. म्हणजे हे कार्निव्होर आहेत. फक्त मांस खातात हे. आणि हा जो प्राणी आहे ऊद मांजर ज्याला आपण म्हणतो, तो ओमनिव्होर आहे. म्हणजे फळं पण खातो आणि छोटे कीटक, साप, पक्षी, अंडी ह्या सगळ्या गोष्टी पण खातो. आणि ह्याचबरोबर आपल्याला उदं हा शब्द माहीत असेल तर उदं म्हणजे ओटर किंवा उदबिलाव जे पाण्याच्या आसपास राहतात. फ्रेश वॉटर असतात आणि सॉल्ट वॉटर असतात. खाडीच्या भागात असतात ते सॉल्ट वॉटर असतात आणि आपल्याकडं नदी नाले जे असतात ते फ्रेश वॉटर असतात आणि त्याला उदं म्हणतात किंवा ओटर म्हणतात. रिव्हर ओटर किंवा मार्श वॉटर किंवा सॉल्ट वॉटर ओटर. तर असा हा ह्या प्राण्याचा फरक आहे. आणि बरीच ह्याच्याबद्दल गैरसमज आहेत की हे कबरीतून मुर्दे काढून उकडतो वगैरे. कोकणात ह्याला कांदेचोर म्हणतात किंवा कटानरसुद्धा म्हणतात. गोवा भागात किंवा कोकणात बऱ्याच ठिकाणी ह्याला कटानर, कांदेचोर असं म्हणतात. ह्याच्यात अजून एक प्रकार असतो तो ब्लॅकमध्ये असतो आणि तो पण पूर्ण ब्लॅक असतो. म्हणजे जसं लेपर्ड असतो ब्लॅक, त्या प्रकारेच हा ब्लॅक कटानर असतो किंवा ब्लॅक जावडी मांजर असतो, उद मांजर असतो. परत एकदा सांगतो, नावात जरी मांजर असलं तरी हे मांजराशी रिलेट करत नाही. हे रिलेट करतं मुंगूस असेल किंवा तरस असेल ह्या फॅमिलीशी. जसं लाल तोंडाचं माकड, काळ्या तोंडाचं माकड आहे. हे दोघं एकमेकांना रिलेट करतात. तसं हे जो प्राणी आहे तो तरस म्हणा किंवा मुंगूस म्हणा ह्यांच्याशी रिलेट करतो आणि नावामध्ये फक्त ह्याच्या मांजर आहे. बाकी मांजराचा आणि ह्याचा काही एक संबंध नाही किंवा हे कॅट फॅमिलीमधलं प्राणी नाही आहे. तर ह्याच्याच व्यतिरिक्त किंवा ह्याच्या पुढं जाऊन इंडोनेशियामध्ये जो असतो एशियन पाम सिव्हेट ज्याला म्हणतो, हा आणि तो कंप्लीटली वेगळा आहे. म्हणजे आता आपण जसं म्हणलं की लाल तोंडाचा माकड आणि काळ्या तोंडाचा माकड हे जसे वेगळे आहेत, तसंच तो आणि हा सिव्हेट पण वेगळा आहे. आता त्या सिव्हेटची एक खासियत अशी आहे की तिथं इंडोनेशियामध्ये ह्याला लुवाक कॉफी बनवायसाठी वापरतात. तर त्यात काय करतात, ह्या प्राण्याला कॉफीचे जे काही फ्रुट्स असतील ते खायला देतात आणि ते फ्रूट खाल्ल्यानंतर त्याचे जे बीन्स बाहेर येतात, ते त्या प्राण्याला डायजेस्ट होत नाही. मग त्यांचं असं म्हणणं आहे की हे बीन्स आहेत किंवा ही जी कॉफीची फळं आहेत त्या मांजराने खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये एक विशिष्ट केमिकल किंवा एन्झाईम ॲड होते आणि ॲड झाल्यानंतर ती जी कॉफी आहे तिचा फ्लेवर आहे तो एकदम स्मूथ होतो किंवा एकदम चांगला होतो आणि कडवटपणा त्याच्यातला कमी होतो. त्याच्यामुळे ही जी कॉफी आहे ती 4,000 पासून ते 21,000 रुपयापर्यंत 100 ग्राम अशी मिळते इंडोनेशियामध्ये. ही कॉफी आहे अवेलेबल. तर असंच मी माझ्या एका मित्राला सांगत होतो की हे असं-असं आहे, तर तो मला हसला आणि म्हणला की नाही काहीतरीच आहे. मग त्याच्यानंतर त्याने Google केलं आणि मग तो म्हणला, "नाही राव, खरंच आहे. लोकं काय करतील काय सांगता येत नाही." तर ही माहिती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रांसोबत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या इथले जे प्राणी आहेत किंवा आपल्या परिसरातले जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता. व्हिडिओ बनवायला सजेस्ट करू शकता. त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवू किंवा कंटेंट प्लॅन करायचा प्रयत्न करूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.